संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल आज जाहीर होतोय। आज आपण इस्लामपूर शहरामधील या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या परिसरात आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख हरुगडे साहेब आहेत। त्यांच्या नेमक्या काय सूचना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब नमस्कार। नमस्कार। काय नेमक्या प्रशासनाची सूचना आहेत? आज माननीय जिल्हाधिकारी सो यांनी 144 च्या प्रमाणे जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे। तर निकाल लागल्यानंतर कुणीही मिरवणुका काढणार नाही आणि कोणत्याही DJ वगैरे असे लावून मिरवणुका निघणार नाहीत, पुंगळ्या काढून गाड्या पळणार नाहीत। त्याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेतात। आमचा पूर्ण बंदोबस्त लागलेला आहे। तर सर्व नागरिकांना सूचना आहेत की निकाल लागल्यानंतर तुम्ही कायद्याचं पालन करावं। अतिउत्साहामध्ये कोणताही कायदा हातामध्ये घेऊ नये। जो कोण कायदा तोडेल त्याच्यावरती आम्ही कठोर कारवाई करू। आणि कोणत्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील? जर पोलिसांचा आदेश नाही मानला तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। ज्या ज्या कलमामध्ये बसत असतील त्या कलमानुसार भारतीय न्याय संहितेच्या असू द्या किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या असू द्या, तर ज्या ज्या कलमानुसार जो गुन्हा दाखल होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। तर नक्कीच हे होते इस्लामपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख हरुगडे साहेब। त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं की आज निकाल आहे आणि अगदी शांततेच्या पद्धतीनं निकाल त्या ठिकाणी जाहीर होणार आहे। आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या वतीनं कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलं की एकदम शांततेमध्ये त्या ठिकाणी रॅली न काढता कोणत्याही प्रकारचा दंगाधोपा न करता असं कोणी आढळल्यास त्या ठिकाणी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं योग्य ती कारवाई करण्यात येईल।